नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बॅचच्या शेवटाकडे जात आहोत. आपण आज आहे ना खूप छोटे छोटे 4 टॉपिक बघूयात. छोटे छोटे म्हणजे जिथं की क्वेश्चन्स येतात असंच बघतोय आपण, परंतु हे असे टॉपिक्स आहेत की जिथं प्रेडिक्शन्स करू शकतो आयोग. कारण लोकसंख्येवरती क्वेश्चन्स असतो, GST वरती क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो, वित्त आयोगावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि समित्या असतील त्यांच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. असे 4 टॉपिक आहेत, एकदम फॅक्च्युअल टॉपिक आहेत. तुम्हाला त्या गोष्टी करायला मी ज्या ज्या सांगेल त्या फॉलो करायच्या आणि त्याचनुसार डाटा पाठ करायचा. जे आपण इथून मागच्या लेक्चर्स प्रमाणे तुम्ही केलेलं आहे की कशा पद्धतीने डाटा पाठ केला पाहिजे, काय हायलाइटेड केलं पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला समजून येतील. हे 4 टॉपिक आहेत, परंतु 2, 3, 4 कदाचित क्वेश्चन्स येऊ शकतात. कारण कसं आहे ना, समित्यांवरती एक क्वेश्चन येऊन जातो. मागच्या वेळेस आपल्याला विजय केळकर समितीवरती क्वेश्चन्स होता, त्याच्या अगोदरही क्वेश्चन्स समित्यांवर येऊन गेलेला आहे. नंतर लोकसंख्येच्या धोरणांमध्ये 2000च्या लोकसंख्या धोरणावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. दुसरी गोष्ट वित्त आयोगावरती 14वा वित्त आयोग, 15 वित्त आयोग, बायफर्गेशन काय असेल. दुसरी गोष्ट वित्त आयोग 1 ते 16 वित्त आयोग, सध्या रिसेंटली करंटचा वित्त आयोग स्थापन झालेला आहे, तो त्याचा कार्यकाल किती आहे आणि प्लस कोणते अध्यक्ष आहेत, ते सचिव कोण आहेत, त्याचे परत सदस्य कोण आहेत. अशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. 100% मला वाटतं की तिथं क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. दुसरी गोष्ट मग जे काही आहेत हे 3-4 चॅप्टर, ते मला वाटतं की 2-3-4 क्वेश्चन्स येऊ शकतात. कारण कसं असतं आहे ना की आपण कधी येतो कधी नाही येत अशावरून प्रेडिक्ट करायचे नसतात गोष्टी. जो डाटा अगोदर येऊन गेलेला आहे तो बऱ्यापैकी आपण अभ्यासात घेतला पाहिजे. त्याच्यामुळं आपण हा टॉपिक किंवा हे 4 टॉपिक या लेक्चरमध्ये संपण्याचा प्रयत्न करूयात. बाकी मला वाटत नाही की तुम्हाला काही गोष्टी आता समजल्या असतील की कोणता डाटा पाठ करायचा आहे कोणता नाही, हे तुम्हाला आता परफेक्टली कळलं आहे. परंतु आणखीनही मी तुम्हाला सोप्या पद्धतीने इथून पुढेही ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्ही त्याच पद्धतीने फॉलो करायच्यात, हे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. कारण काय असतं ना की तो विश्वास तुम्हाला देणं महत्त्वाचं आहे. कारण काय, विद्यार्थ्यांना एक डाटा ह्या गोष्टी खूप परेशान करतात इन द सेन्स त्यांना काय होतं आहे की त्या गोष्टी किती करायच्या, कुठपर्यंत करायच्या, ह्या गोष्टी त्यांना समजत नाही आहेत. त्याच्यासाठीच आपण ही लेक्चर सिरीज आहे. ही लेक्चर सिरीज तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की ही पास करण्यासाठी लेक्चर सिरीज आहे, ना की शिकवण्यासाठीची. त्याच्यामुळं ही जी इकॉनॉमिक्सची बॅच आहे ती पास करण्यासाठी तुम्हाला 14-15 मार्क कसे येतील याच्यासाठी आहे, ना की तुम्हाला इकॉनॉमिक्स बेटर आलं पाहिजे, तुम्ही कुणाला तरी सांगितलं पाहिजे यस इकॉनॉमिक्स असं आहे तसं आहे, अशा गोष्टीसाठी हे नाही आहे. तर बिलकुल आता या टॉपिकवरती येऊयात आपण. समित्या आणि आयोग अशा पद्धतीचा एक म्हणजे मी बायफर्गेशन करायचं कारण काय की बऱ्यापैकी एक क्वेश्चन येऊन जातो आणि मुलांना समजत नाही की करांबाबतच्या समित्या, बँकिंगबाबतच्या समित्या, आणखीन कोणत्या समित्या असतील, कोणते आयोग असतील. ह्या गोष्टी जर मी तुम्हाला कंपाईल करून दिल्या तर मी फोकसली त्या गोष्टी करताल आणि म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी वेगळ्या करून दिलेल्या आहेत, ना की त्या टॉपिकमध्ये करून दिलेल्या आहेत. तुम्हाला मी हे सगळं बायफर्गेशन करून दिलेलं आहे. कराच्या टॉपिकमध्ये समित्या, वित्त आयोग, करांबाबतच्या समित्या, वित्त आयोग आणि GST त्यावेळेस सांगितलं होतं की मी हे पुढे घेईल वेगळं करून. आणि वेगळं करून देण्याचं कारण काय की इथं क्वेश्चन आयोग विचारते. करांबाबत जर क्वेश्चन्स विचारायचं असेल तर GST वरती विचारला जाऊ शकतो, नंतर वित्त आयोगावरती विचारला जाऊ शकतो आणि समित्यांवरती विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे गोष्टी मी तुम्हाला देतोय, बाकी काही नाही. तुम्ही हे एकदम सोपं करायचं आहे. आपलं मेंटर हबचं एक विशेष सांगायची गोष्ट एकच सांगतो की मेंटर हबचं एकच टार्गेट आहे की गोष्टी सोप्याच आहेत परंतु त्या आणखीन सोप्या करून देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. बाकी आता आपण टॉपिक बघूयात. महत्त्वाच्या समित्या आणि आयोग. कर सुधारणा समित्या. आपल्याला केळकर समितीवरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे की करांबाबतच्या समित्या कोणत्या आहेत. आता करांबाबतच्या समित्यांबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की काय केलं पाहिजे. एकदम फॅक्च्युअल डाटा आहे, तुम्हाला वाटेल की काय वाचायचे हे असंच आहे, असंच करावं लागेल ना, ह्याच्या असंच करून पास होणार आहे. बाकी तुम्हाला ह्याच्यात मी काही वेगळं काही सांगणार नाही आहे. तुम्हाला पहिली समिती बघा, कर पडताळणी समिती आहे. जॉन मथाई यांच्या अध्यक्षतेखाली 1953ला स्थापन झाली होती. त्यांनी शेतीला, कृषी या क्षेत्राबाबत बी कर लावली पाहिजे अशी पण शिफारस केली होती. हेही तर तुम्ही नोंद करून ठेवा. जॉन मथाई यांनी ॲग्रीबाबत ही कर लावा अशा पद्धतीची सूचना केलेली होती. तर दुसरे वांचू समिती 71ची, प्रत्यक्ष कर समिती, वांचू समिती. ह्या समित्या पाठ कशा करायच्या हे बी तुम्हाला सांगतो. एकदम इझी करून देण्याचं काम मेंटर हब करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका. काही डाटा कुठेही पाठ करायचा, किती पाठ करायचा ही वारंवार मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. वांचू समिती 71 प्रत्यक्ष कर चौकशी समिती. राज समिती 72ची कृषी कर चौकशी समिती. वेगळे आहे जरा कृषीबाबत राज कृषी अशा पद्धतीने थोडासा सिक्वेन्स लावला की तुम्हाला लक्षात येईल काय कशा पद्धतीने. LK झा समिती 1976ची अप्रत्यक्ष कर चौकशी समिती. प्रत्यक्ष कर वांचू समिती, अप्रत्यक्ष कर LK झा समिती.
आता वॅट और GST वॉज फर्स्ट रिकमेंडेड बाय LK झा समिती, परंतु आयोगाने आपल्याला ज्या ज्या वेळेस GST रिकमेंडेशन विचारलं असेल तर GSTच्या रिकमेंडेशन बाबत आयोगाने केळकर समिती उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळं जर केळकर समिती ऑप्शनमध्ये नसेल तरच तुम्ही LK झा समितीवर टिक केलं पाहिजे. अदरवाईज केळकर समिती जर आणि LK झा समितीसोबत असेल तर मला वाटतं केळकर समितीवरती तुम्ही GST बाबत कुणी शिफारस केली होती तर केळकर समिती आहे, पुढे ती तुम्हाला येईलच. परंतु LK झा समिती 1976 आणि अप्रत्यक्ष कराबाबत समिती, महावीर त्यागी समिती ही कर चुकेगरी करणाऱ्यांना संदर्भात आहे. हे इयर महावीर त्यागीचं लक्षात ठेवू नका, पण LK झा यांचं 1976 आणि अप्रत्यक्ष कर. राज समितीबाबत बी इयर लक्षात ठेवू नका, कृषीबाबत आहे एवढं लक्षात ठेवा. वांचू समितीचं इयर आणि प्रत्यक्ष कर समितीबद्दल लक्षात ठेवा. मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तुम्ही फक्त पाठ करीत राहा मित्रांनो, तुम्हाला मी मार्क्स दिल्याशिवाय राहणार नाही. चौकसी समिती बघा 1977ची प्रत्यक्ष कर रचना सोपी करण्यासाठी, प्रत्यक्ष कराची जी रचना असते ती सोपी करण्यासाठी चौकसी समिती आहे. राजमन्नार समिती आहे 1969ची. केंद्र राज्य समिती आहे, तुम्हाला माहितीच आहे की पॉलिटीमध्ये तुम्ही केंद्र राज्य संबंधामध्ये राजमन्नार समिती आहे की 1969ला त्यांनी सांगितलं होते कशा पद्धतीने केंद्र राज्यामध्ये बायफर्गेशन केलं पाहिजे. पुढे बघूयात 8 नंबरची रेखी समिती आहे 92ची अप्रत्यक्ष कर चौकशी समिती, विक्री कराला समान राज्यस्तरीय वॅट लागू करावा ही शिफारस केली होती. परंतु मला वाटतं की अशा पद्धतीचा क्वेश्चन येणार नाही, जरी विचारलं तरी खाली ऑप्शन्समध्ये तुम्हाला खूप इझी करून दिलेलं असेल. आणि पहिली गोष्ट प्रायोरिटीने एक लक्षात ठेवायची, ह्या समित्या करांबाबत आहेत हे तुम्ही प्रायोरिटी लक्षात ठेवलं पाहिजे. उद्या मी जर क्वेश्चन विचारला की डायडॅश खालीलपैकी डायडॅश ही समिती करांबाबत आहे, उद्या ऑड ऑप्शन दिले, बँकिंगबद्दलच्या समित्या टाकल्या आणि नंतर तुम्हाला मी तिथं रेखी समिती टाकली तर तुमच्या लक्षात आलं अरे रेखी समिती हे उत्तर आहे त्याचं. मग ह्याच्यासाठीच मी तुम्हाला ह्या समित्या दिलेल्या आहेत. बाकी रेखी समिती अप्रत्यक्षबाबत 1992ची त्याची शिफारस लक्षात नाही ठेवली तरीही चालेल. राजा चेल्ला समिती 91 अहवाल 93चा आणि कर सुधारणा समिती राजा चेल्ला यांना फादर ऑफ टॅक्स रिफॉर्म, फादर ऑफ टॅक्स रिफॉर्म म्हणलं जातं. त्याच्यामुळे राजा चेल्ला समिती खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे त्यांचा स्थापना आणि अहवाल 1993 ह्याही गोष्टी मी तुम्हाला बारकाईने दिलेल्या आहेत. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची समिती म्हणजे विजय केळकर समिती. कितीतरी वेळेस क्वेश्चन येऊन गेलेला आहे, स्थापनेवरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे, अहवालावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला आयोगाला चुकवायचा अधिकार आहे. सप्टेंबर 2002ची स्थापना आणि त्याच वर्षी 2002ला डिसेंबर 2002ला त्यांनी अहवाल दिलेला आहे. मी तुम्हाला भविष्यात तुम्हाला असं जर ॲनालिटिकल क्वेश्चन तुम्ही जर इथं सॉल्व्ह करायचं झालं की तुम्ही जर विचार केला की हां 2002 सप्टेंबर 2002मध्ये विजय केळकर यांची समितीची स्थापना झाली आहे, बरं ठीक आहे पाठ आहे तुम्हाला, लगेच तुम्हाला जर खालचं स्टेटमेंट दिलं की त्यांनी याबाबतचे अहवाल सप्टेंबर 2003मध्ये दिला आहे तर 100% तुम्ही कन्फ्यूज होणार नाहीत, त्या स्टेटमेंटला भरून घेऊन जाल. त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगतोय की डिसेंबर 2002च सप्टेंबरला स्थापना झाली आणि लगेच तुम्हाला वाटेल की असेच लगेच कसं काय अहवाल देऊ शकतात, तर त्यांनी ती गोष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही हायलाइटेड आणि व्यवस्थित लक्ष देऊन करा. बाकी बघूयात त्यांनी काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती आहे, म्हणजे हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ह्या दोन्ही संबंधीची ही सुधारणा समिती आहे. बाकी GSTची शिफारस केली आहे. व्हेरी 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 IMP लक्षात कसे ठेवायचे. आता ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एकदम साध्या गोष्टी सांगतो. प्रत्यक्षवाल्या कोणत्या येतं, वांचू समिती 71, चौकसी समिती कधीची आहे 77. अप्रत्यक्षाबद्दल कोणत्या येतं, LK झा रेखी समिती अप्रत्यक्षाबद्दल. ह्या दोन समित्या लक्षात ठेवायच्या सोबत आणि ह्या दोन समित्या लक्षात ठेवायच्या. कृषीबाबत राज आणि केळकर ह्या अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बाबत आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुमचा क्वेश्चन कुठंच चुकणार नाही आणि कन्फ्युजनही होणार नाही. बाकी बघूयात बँकिंग सेक्टर्स रिफॉर्म समित्या. बघा आता दोन समित्या आहेत बँकिंग बाबतच्या, 1991ची आणि 1997 का 98ची एक दुसरी समिती आहे. ते 97ची त्यांनी अहवाल 98मध्ये दिलेला आहे. ह्या समित्यांमध्ये दोन समित्यांमध्ये बायफर्गेशन केलं पाहिजे, कारण या समित्यांवरती
प्रायोरिटी लेवलला क्वेश्चन PYQ मध्ये विचारले गेलेले आहेत आणि त्या क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले आहेत तर त्यांची स्थापना आणि पहिली बँकिंगबाबतची नरसिंह समिती कोणत्या याच्याबद्दल आहे, बँकिंगबद्दल त्यांनी शिफारस केल्यात का वित्तीय क्षेत्राबद्दल समिती केल्यात, याच्यामध्ये सुद्धा बायफर्गेशन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी क्वेश्चन तिथेही चुकू शकतो. तुम्हाला वाटेल की पहिली बँकिंगबद्दल असेल तर तसं नाही आहे. तर 1997ची सेकंड नरसिंह समिती आहे का ती बँकिंगबद्दलची आहे आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणांसाठी 1991ची समिती आहे. त्यांनी बँकिंगमध्येही त्यासाठी तिथं शिफारसी दिलेल्या आहेत. परंतु ह्या दोन गोष्टी प्रायोरिटी लेवलला तुम्ही डिफरन्शिएट करायचे आणि मग तुम्ही पुढचा अभ्यास करायचा. आता मग तुम्हाला मी सांगेन की 91 मधल्या समितीने काय केलं आणि 97 मधल्या समितीने काय केलं. त्यातली त्यात 97 पेक्षाही 91ची समिती खूप महत्त्वाची आहे आणि ज्यावेळेस 91च्या समितीचे रिकमेंडेशन तुम्ही तोंडपाठ कराल तर तुम्हाला 97च्या समितीचे रिकमेंडेशन पाठ करायची गरज लागणार नाही. कारण आयोग तिथं रिकमेंडेशन देताना फक्त ह्यांचं ओव्हरलॅप करू शकतं. दुसरे शिफारशी इथे ॲड करून म्हणणार नाही की कोणत्या शिफारसी ऑड आहे त्याच्यात असं विचारणार नाही. तर ह्यांचं शिफारशी पहिल्या समितीचे दुसऱ्याला देतील, दुसऱ्या समितीची शिफारशी तिसऱ्याला देतील, एवढंच आयोग यामध्ये करू शकतं. त्याच्यामुळं पहिली समिती बघा नरसिंह समिती 1991ची, नाव वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती. लक्षात ठेवा बँकिंग वाटू शकतं. पहिली समिती वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती आहे. दुसरी गोष्ट स्थापना 91ची आणि अहवाल ही त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये दिलेला आहे. ऑगस्ट आणि नोव्हेंबर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण ह्या गोष्टी PYQ मध्ये विचारल्या गेलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचा जर डाटा असेल तर आयोग 100% तुम्हाला बारीक बारीक गोष्टीवरती चुकवू शकतं आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी जिथं जिथं बोललेलो आहे पाठ करायचं तर पाठच करायचं. कारण विषय काय आहे माहिती का, आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. विषय अशा पद्धतीने करायचा आहे की मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत आणि त्यातून मग आपल्याला मेरिटमध्ये येण्यासाठी थोडं सहकार्य होईल. शिफारशी बघा, CRR 15% 3 ते 5% करणे आणि SLR 38.5% 25% करणे. व्हेरी IMP शिफारशी आहेत. 15% 3 ते 5% करणे म्हणजे आज सध्या 4%. CRR SLR हे सगळं आपण बँकिंग याच्यामध्ये बघितलेलं आहे. मला वाटत नाही की त्या गोष्टी इथे एक्सप्लेन करणं योग्य आहे. तिथं तुम्हाला मी कन्सेप्च्युअल क्लिअरन्स दिलेला आहे की CRR काय, SLR काय, जे गोष्टी बँकिंगबद्दल आहेत त्या गोष्टी तुम्हाला मी तिथं कन्सेप्च्युअल दिलेल्या आहेत. बाकी प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे तुम्हाला आपण बघितलेलंच आहे 10% करणे. म्हणजे ह्या गोष्टी अशा आहेत की प्रायोरिटी सेक्टरला तुम्ही 10%पर्यंतच कर्ज द्या, जे की तुम्ही सध्या 40% देताय. तर त्यांची शिफारस होती की 10% करा. चतुस्तरीय बँकिंग रचना असावी हे तुम्हाला आयोग चुकू शकतं. इथं जर तुम्हाला 3 स्तरीय किंवा 3 टायर अशा पद्धतीने तुम्ही जर रचना विचारली तर बँकिंग सेक्टर सध्या आपलं 3 टायर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज होईल किंवा तुम्ही हे स्टेटमेंट बरोबर घेऊन जाऊ शकता. म्हणून प्रायोरिटीनी ह्याला हायलाईट करून चतुस्तरीय बँकिंग रचना असावी असं त्यांनी शिफारस केली. बाकी राष्ट्रीयकरण थांबावे अशा गोष्टी तुम्हाला जर दिलेल्या असतील तर त्या कॉमनली घेऊन जायच्या. खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन कराव्यात, ओन्ली RBIचे नियंत्रण बँकावर असावे अशा पद्धतीच्या त्यांनी शिफारस केलेल्या आहेत. CRR SLR चतुस्तरीय आणि प्रायोरिटी सेक्टरला 10%. ह्या 4 तर खूप महत्त्वाच्या आहेत. बाकी तुम्हाला लक्षात येतील. आयोग ह्या 4 मध्ये चुकवीन आणि तुम्हाला ह्या आकडेवारीमध्ये घुमवू शकतो आयोग. बाकी मला वाटत नाही तिथं करेन कारण RBIचंच नियंत्रण आहे, कॉमन सेन्स आहे आपला, तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. पण ह्या 4 सेक्टरमध्ये तुम्ही ह्या गोष्टी पूर्ण लक्ष देऊन केल्या पाहिजेत पाठच. बाकी नेक्स्ट बघूयात. आता दुसरी समिती बघा, नरसिंह समिती 2 1997ची, स्थापना 1997, अहवाल एप्रिल 1998 आणि स्थापनेच्या दुसऱ्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी अहवाल दिलेला आहे. शिफारशी बघा, मला वाटते अहवालावरती क्वेश्चन आले हे तुम्ही एकदम लक्षात ठेवा. दोन्हीचीही गोष्ट काही नाही, तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय त्या प्रायोरिटीने पाठ करायच्या म्हणजे करायच्या. मार्क्स पाहिजेत ना आपल्याला, असं न म्हणायचं सर इतकं पाठ कसं करायचं. तरी मी तुम्हाला कन्साइज करून देत आहे. मी कितीही डाटा दिलेला असेल तरी विश्वासाने सांगतो की हे करू नका ते करू नका, तर त्या गोष्टी करू नका. पण ज्या सांगतोय त्या हक्काने तुम्हाला करावंच लागतील, अदरवाईज तुम्हाला मार्क्स येणार नाहीत. आता नॅरो बँकिंग ही आणावी ही नरसिंह समितीच्या दुसऱ्या समितीची शिफारस आहे. दुसरी गोष्ट भांडवल पर्याप्त गुणवत्ताचे निकष वाढविण्यात यावेत. म्हणजे काय होईल की तुमचा बँकेबद्दलचा विश्वासार्हता वाढेल, याच्यासाठी भांडवल पर्याप्त गुणवत्ताचे निकष वाढविण्यात यावेत. हे आपण बँकिंग सेक्टरमध्ये बऱ्यापैकी बघितलेले आहे की भांडवल पर्याप्त गुणोत्तर काय आहे. बँकिंगला कायद्याचे अद्ययावतीकरण करावे हे कॉमन सेंटेन्स आहे. अद्ययावतीकरण करणे ही कोणत्याही समितीची शिफारस असू शकते कारण त्यांना रिफॉर्म कोणीही सजेस्ट करू शकतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीची स्टेटमेंट आयोग रॉंग करत नाही. बँकिंगनी NPA मालमत्ता 2000 पर्यंत 5% कमी करावी तर 2002 पर्यंत 3% कमी करावी असं नरसिंह समिती 2 ने म्हणलेलं आहे. नॉन परफॉर्मिंग
असे ॲसेट जे की आता काही कामाचे नाहीत ते कमी करावेत. ते कसे करावेत तर 2000चे 5%, 2000पर्यंत 5% आणि 2002पर्यंत 3%पर्यंत कमी करावेत. हे नरसिंह समिती 2नी सांगितलेलं आहे. बाकी बँकांचे संगणकीकरण हे सुद्धा जनरल स्टेटमेंट आहे. अशा पद्धतीच्या स्टेटमेंटमध्ये आयोग चुकवत नाही आणि हे स्टेटमेंट तुम्हाला आयोग फिरवू शकतं. भांडवल पर्याप्त गुणवत्तेचे निकष वाढविण्यात यावे हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि नॅरो बँकिंग ह्या जर 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या प्रायोरिटीली तर तुम्हाला सांगतो सेकंड जी ही आहे समिती नरसिंह समिती ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही कन्फ्युजन होणार नाही. फक्त कन्फ्युजन तुमचं पहिलीची दुसऱ्याला दुसरीची पहिल्याला अशी जर फिरवलं आयोगाने तर तुम्ही कन्फ्युजन होता. हे बायफर्गेशन तुम्ही काळजीपूर्वक करा. नेक्स्ट बघूयात इतर समित्यांमध्ये. बघा आता पार्थसारथी समिती, कर प्रशासन सुधारणा आयोग, टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म कमिशन, टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन, एक मिनिट हा, टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म कमिशन. हे टार्कचा अर्थ होतो टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म कमिशन. हे लक्षात ठेवा. कर प्रशासन सुधारणा आयोग 2013 पार्थसारथी समिती लक्षात ठेवा. पहिली प्रायोरिटी इयर लक्षात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली आहे की कशा पद्धतीने इथे क्वेश्चन जर फ्रेम होत असेल तर तुम्हाला आता मी पार्थ दासगुप्ता सांगितलं होतं की पार्थसारथी शोम समिती आहे. ही पार्थसारथी शोम समिती कर प्रशासना सुधारणा आयोगाबाबत आहे. आणि पार्थ दासगुप्ता समिती, पार्थ दास गुप्ता समिती ही ग्रीन GDP बाबत आहे. राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमध्ये आपण ही बघितलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल ह्यामध्ये बायफर्गेशन करा. आयोग तुम्हाला इथं ग्रीन GDP बाबत पार्थसारथी सोम समिती आहे आणि टार्कबाबत पार्थ दासगुप्ता आहे असं कन्फ्यूज करू शकते. आणि ह्या गोष्टी प्रायोरिटीने तुम्ही इथं साईडला लिहून घ्या. पार्थ दासगुप्ता इथं तुम्ही लिहून घ्या आणि म्हणजे तुम्हाला दोन्हीमधलं बायफर्गेशन करेल. आणि जिथं पार्थ दासगुप्ता आहे तिथं पार्थसारथी समिती लिहून घ्या म्हणजे तुम्हाला तिथंही आठवण. काही नाही, आळस करायचा नाही, मार्क्स येतात. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या शिफारशी बघूयात. पार्थसारथी पहिली प्रायोरिटी इयर कशाबाबत, दुसरी गोष्ट प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर मंडळ स्थापन करावे अशी शिफारस केली. काही प्रॉब्लेम नाही, यांच्या शिफारशी एवढ्या इम्पॉर्टंट नाही, आयोग इथं चुकवणार नाही. कृषीला आयकरामध्ये सामील करावे, काही प्रॉब्लेम नाही, करा. वित्त मंत्रालयाअंतर्गत कर परिषद स्थापन करावी, 100% करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ह्या आयोग इथं चुकवणार नाही. तुम्हाला 100% सांगतो ह्या गोष्टी जिथं चुकवत्या तिथंच आयोग चुकवणार आहे. बाकी ईश्वर समिती 2015ची आयकर सुधारणेसंदर्भात आहे. फक्त ईश्वर समिती कोणा संदर्भात आहे, इयर पाठ करायची गरज नाही. सुखमाय चक्रवर्ती इम्पॉर्टंट 82 अहवाल त्यांनी दिलेला आहे 82ला. आणि चलनविषयक सुधारणा समिती मला वाटतं अहवाल त्यांनी 1984ला दिलेला आहे. इथे लिहून घ्या. 1984चा अहवाल आहे. आणि चलनविषयक सुधारणा समिती कोणती आहे तर सुखमय चक्रवर्ती समिती. चलनविषयक सुधारणा समिती कोणती आहे तर सुखमय चक्रवर्ती समिती. चलनविषयक सुधारणा समिती कोणती आहे सुखमय चक्रवर्ती समिती 1982. हे तुम्ही इथे लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढे बघूयात आणखीन कोणत्या गोष्टी आहेत की खर्च सुधारणा आयोग 2002चा आहे. तो KP गीताकृष्णन यांच्यावरती. आणि खर्चाचं व्यवस्थापन केलं तर विमल जालान यांनी. हे 2014 आहे. खर्चाचं व्यवस्थापन विमल जालान यांनी केलं तर खर्चाबाबत सुधारणा ही KP गीताकृष्णन यांनी दिलेली होती. हे इथं तुम्ही बायफर्गेशन करा. बाकी इयरबद्दल चुकवणार नाही. खर्च व्यवस्थापन विमल जालान आणि खर्च सुधारणा KP गीताकृष्णन हे तुम्ही लक्षात ठेवा. मल्होत्रा समितीची एक शिफारशीवरून विमा विनियामक विकास प्राधिकरण IRDA हैदराबाद येथे 1999ची स्थापना आहे. आता IRDA अशी संस्था आहे की विमाचं जे मॅनेजमेंट असती त्याच्यासाठी स्थापन करण्यात आलेली IRDA आहे. आणि हैदराबाद येथे तिचं हेडक्वार्टर आहे. 1999ची स्थापना आहे. आणि तिथे दुसरी गोष्ट मल्होत्रा समितीने तिला रिकमेंडेशन दिले. ह्या 3 गोष्टी इथं पाठच पाहिजेत. ही सुद्धा महत्त्वाचं आहे. दुसरं नचिकेत मोहोर समिती आपण बँकिंगमध्ये सेक्टरमध्ये बघितलं आहे. पेमेंट बँक संदर्भात नचिकेत मोहोर समिती आहे. आणि स्मॉल फायनान्स बाबत
मला वाटतं स्मॉल फायनान्सबाबतची समिती ह्यांची आहे, उषा थोरात समिती, उषा थोरात समिती आहे आणि ती तुम्हाला नंतर ह्या गोष्टी बी बँकिंग सेक्टरमध्ये सांगितल्या होत्या आणि त्यांच्याबद्दलच्या ज्या काय पेमेंट बँकेबद्दलच्या ज्या बारकाई असतील त्या गोष्टी मी तुम्हाला तिथं सांगितलेल्या होत्या की काय रिकमेंडेशन होते काय काय नाही. आत्ता फक्त इथं एवढंच लक्षात ठेवायचं की पेमेंट बँक म्हणलं की नचिकेत मोर आणि स्मॉल फायनान्स बँक म्हणलं तर उषा थोरात समिती. हे बघ, उषा थोरात समिती स्मॉल फायनान्स बँक. रतन वतल समिती डिजिटल पेमेंट बाबत होती. एवढं एक लक्षात ठेवा, जोड्या लावा वगैरे अशा गोष्टीमध्ये जर आलं तर रतन वतल डिजिटल पेमेंट. चंद्रबाबू नायडूची 2016 ज्यावेळेस चंद्रबाबू नायडूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती तर ती UPI पेमेंटबद्दल होती की वर्षातून 365 व्यवहारच हे लक्षात ठेवले पाहिजेत. 2017पर्यंत प्रति व्यक्ती वार्षिक 365 व्यवहार हे लक्षात ठेवले गेले पाहिजेत, एवढेच व्यवहार झाले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं, वाढवावेत असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु चंद्रबाबू नायडू हे UPI बाबतची समिती आहे. VG कन्नन समिती आहे, ATM इंटरचेंज फ्री स्ट्रक्चर आहे. बाकी ह्या समित्या मी काही कुठून घेतलेल्या नाही आहेत किंवा PYQ वगैरे कुठून ॲड केलेल्या आहेत, त्याच्यामुळे ही महत्त्वाची नाही आहे. परंतु निर्गुंतवणूक समिती श्रीरंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. समिती स्थापन करण्यात आली होती 1996ला आणि तुम्हाला मग 1993ला. हे इयर मी असं चुकूच शकत नाही. 1993 PYQ आणि मग तुम्हाला मी विचारलं जाऊ शकतो की पहिला निर्गुंतवणूक आयोग GV रामकृष्णन यांनी 1996ला स्थापन केला होता. तर दुसरा निर्गुंतवणूक आयोग RH पाटील यांनी 2001 मध्ये स्थापन झाला होता. समिती ह्यात 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या की समिती होती रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली. पहिला आयोग होता GV रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली आणि दुसरा आयोग होता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 2001 मध्ये. त्यांचे इयर कधी कोणता आयोग होय ह्या गोष्टी तुम्ही कन्फ्युजन होऊ नका. ह्या तीनही गोष्टी एकदम हायलाइटेड करून एकदम पाठ करून आत्ताच करून ठेवायच्या. बाकी तुम्हाला पुढं गोष्टी कळूनच जाते की कशा पद्धतीने पाठ करायच्यात. तर ह्या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही तिथं करा. बाकी मला वाटतं समिती आणि आयोगाबद्दल आयोग याच्या पलीकडे काही विचारणार नाही. मीच बऱ्यापैकी खूप डाटा दिला आहे, परंतु ज्या गोष्टी सांगितल्यात पाठ करायच्या त्याच पाठ करायच्या आहेत. दुसरी गोष्ट की वित्त आयोगावरती एक क्वेश्चन येऊ शकतो. 14वा वित्त आयोग, 15वा वित्त आयोग आणि 16वा वित्त आयोग ह्यांच्यातलं बायफर्गेशन आणि 16वा वित्त आयोगाची करंटची जी आकडेवारी आहे त्या गोष्टी करंट आकडेवारी तुम्ही केलेल्या असतील तर तुम्हाला इथं करंट अफेअर्समध्ये क्वेश्चन येऊ शकतो किंवा 14व्या 15व्या वित्त आयोगाच्या बायफर्गेशनमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. आणि नाहीच जर क्वेश्चन आला तर जोड्या लावा म्हणून हे 16 वित्त आयोग तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि 16 वित्त आयोग तुम्हाला पाठच पाहिजेत. परंतु तरीही प्रायोरिटीनी तुम्हाला मी काही आयोग सांगतो की हे लक्षात ठेवा, हे वाचा, हे कितवा आहे, हे कितवा आहे आणि त्यांचे इयर विचारणार नाहीत, इथं चुकवणार नाहीत. हे काही उगत दिलं आहे मी काहीतरी असल्या गोष्टी करणार नाहीत. फक्त तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात पाहिजेत की पहिला, दुसरा आणि तिसरा के संथानम आणि के चंदा झाले का. हे 3 पाठ करायचे अगोदर, नंतर 4था एक पाठ करायचा आणि 5वा एक पाठ करायचा. अगोदर 3 करायचे, परंतु त्याच्याही पेक्षा महत्त्वाचे 12वा, 13वा, 14वा आणि 15वा आणि 16वा हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. 12वा रंगराजन आहे आणि 13वा विजय केळकर आहे. तर तुम्हाला कन्फ्यूज होतं ते. मी ह्याच्यासाठी आठवण करून देतोय की उद्या 12 विचार केळकर की तुम्हाला आठवणार. तुम्ही पाठ जरी करून गेले ना, मला माहिती आहे तुम्ही कुठं चुकताय. मी चुकलेलो आहे, त्याच्यामुळे माझे हे तळमळीने तुम्हाला सांगायची इच्छा आहे की तुम्ही तिथं कन्फ्यूज होणार आहात. विजय केळकर आणि रंगराजन समिती मी सुद्धा वैयक्तिक कन्फ्यूज व्हायचो की पाठ करून जायचो रंगराजन 12 विजय केळकर 13, तर मी तिथं कन्फ्यूज व्हायचो की परत विजय केळकर 12 म्हणलं तर मी यस मानून करेक्ट करायचं जोड्या जुळवा ह्याच्यात. म्हणून मला माहिती आहे कुठं कन्फ्यूज होतात. ह्या गोष्टी तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. बाकी फक्त एक लक्षात ठेवा, YB चव्हाण यांची 8वी आहे की यशवंतराव चव्हाण हे सुद्धा वित्त आयोगाचे अध्यक्ष राहिले होते. हेही तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. आता बाकी इथं आणखीन सांगायचं झालं तर इथं फक्त पाठांतर आहे. बाकी तुम्हाला इथं काही वेगळं सांगण्यासारखं नाही आहे, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊयात. बाकी 15वा वित्त आयोग बघा, त्याचे अध्यक्ष NK सिंग होते, सचिव अरविंद मेहता होते आणि 16व्या वित्त आयोगामध्ये अध्यक्ष अरविंद पनगडिया होते आणि सचिव होते ऋत्विक रंजन पांडे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष 16th फायनान्स कमिशन एक अध्यक्ष, त्यांचे रिकमेंडेशन आलेले नाहीत. 2 सचिव आणि 3 सदस्य. ह्या 3 गोष्टी तुम्ही प्रायोरिटीने करणं गरजेचं आहे आणि इथंच तुम्हाला आयोग कन्फ्यूज करू शकतो. इझी क्वेश्चन आहे, हातातला मार्क जाऊन देऊ नका. बाकी तुम्हाला काही गोष्टी बघा, अध्यक्ष अरविंद पनगडिया, सचिव ऋत्विक रंजन पांडे, सदस्य पूर्ण वेळेत अजय नारायण झा,
आणि जॉर्ज मॅथ्यू आणि मनोज पांडा आणि अर्धवेळ सदस्य सौम्या कांती घोष, ह्या गोष्टी तुम्ही इथे लक्षात घ्या. आणि अजय नारायण झहांनी सध्या राजीनामा दिलेला असल्यामुळं टी रविशंकर हे सध्या त्यांचे सदस्य राहिलेले आहेत. हे तुम्ही इथे लक्षात घेतलं पाहिजे. टी रविशंकर अजय नारायण झा यांच्या जागी टी रविशंकर. ना लक्षात ठेवा, तुम्हाला आयोग कन्फ्यूज करू शकतो, कारण तुम्ही इथं वाचला असं अजय नारायण झा, परंतु त्यांची राजीनामा दिलेला कधी जर लक्षात नाही आला तर हे होऊ शकतं. उभे वर्गीकरण केलेले आहे 14 व्या वित्त आयोगाने आणि 15व्या वित्त आयोगाने 42% 14व्याचे आणि 15व्याचे 42% दिले. परंतु मी मुद्दाम इथं 42% दिले. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की इथं 42% नसून इथं 41% आहे, कारण 1% जम्मू काश्मीरसाठी इथं गेलेला आहे आणि म्हणून मी इथं 42% दिले. 42 वाटतं यस, परंतु इथं 42 नाही आहे, इथं 41 आहे आणि 1% जो राहिलेला आहे तो जम्मू काश्मीरसाठी आपण दिलेला आहे. हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. बाकी आडव्या वर्गीकरणाची तुलना म्हणजे एक वर्गीकरण असतं की व्हर्टिकल एक वर्गीकरण असतं नाही की हॉरिझॉन्टल वर्गीकरण असतं. आता हे हॉरिझॉन्टल वर्गीकरण आहे. 14व्या आणि 15व्या वित्त आयोगाचं बायफर्गेशन तुम्हाला दिलेलं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. परंतु तुम्हालाही यातही मी तुम्हाला एक सांगतो, इतकं तुम्ही काही लक्षात ठेवणं गरजेचं नाही आहे, परंतु मी ज्या सांगतो गोष्टी त्या फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला आयोग तिथंच फिरवीन आणि तिथंच तुम्हाला क्वेश्चन येईल आणि तुम्हीही तिथंच बरोबर आणाल क्वेश्चन, एवढी मला खात्री आहे. आता बघा इथं उत्पन्न अंतर हे लक्षात घेतलं तर 50 आणि 45% इथं लक्षात घ्या. दुसरे एरियाज लक्षात घेतले तर दोन्हीकडे एरियाज सेम आहेत 15%. एरियाज म्हणजे आपले जे एरिया आहे, महाराष्ट्राचं काही क्षेत्रफळ असेल, दुसऱ्या राज्याचं काही क्षेत्रफळ असेल, त्याला 15% वाटा दिला आहे. आणि पॉप्युलेशन 1971 हायलाईट करून इथं ठ्या. हा पॉप्युलेशन 1971ला 15व्या वित्त आयोगामध्ये वापरलं नाही. 17.5% फक्त 14व्या वित्त आयोगामध्ये दिलेला आहे. आणि मग मी तुम्हाला क्वेश्चन फ्रेम करताना 15व्या वित्त आयोगामध्ये सुद्धा 1971च्या पॉप्युलेशनचा विचार केला गेला आहे असं टाकू शकतो आणि तुम्ही कन्फ्यूज होणारच 100%. म्हणून मी ते आठवणीने करून देतोय की 3 नंबरचं महत्त्वाचं आहे. आणि हे सुद्धा महत्त्वाचं आहे की 2011चं पॉप्युलेशन 10% आणि 15% एवढं महत्त्वाचं, म्हणजे पाठ तर सगळंच करायचं आहे, परंतु तुम्हाला आयोग इथं चुकवल 71च्या पॉप्युलेशनवर. आणि दुसरी गोष्ट, लोकसंख्याशास्त्रीय प्रगती ही फक्त आणि फक्त 15व्या वित्त आयोगासाठी वापरलेली आहे आणि वनाच्छादन हे 14व्यासाठी होतं, 15व्यासाठी नाही. हे इथं प्रायोरिटीने लक्षात ठेवा. वनाच्छादन आणि पॉप्युलेशन 71चं हे इथं तुम्ही पॉप्युलेशन ह्या 2 गोष्टी इथं जर लक्षात घेतल्या तर तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. काय पॉप्युलेशन आणि वनाच्छादन 15व्या वित्त आयोगामध्ये नाही आणि 14व्या वित्त आयोगामध्ये विचारले आहे. पॉप्युलेशन 11चं दोन्हीकडे आहे. लोकसंख्याशास्त्रीय प्रगती फक्त आणि फक्त 15व्या वित्त आयोगामध्ये 12.5% दिलेली आहे. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, हेही महत्त्वाचं आहे. आणि बाकी वने व परिस्थितिकी वनाच्छादन 14व्या वित्त आयोगामध्येच आहे. वने व परिस्थितिकी फक्त आणि फक्त 15व्या वित्त आयोगामध्येच विचारला आहे. ह्या 2 आकडेवारी लक्षात ठेवा. 15व्या वित्त आयोगामध्ये डन या गोष्टी येणार, हे विचारात घेतलेल्या आहेत. कर व राजकोषीय प्रयत्नसुद्धा आणखीन एक तिसरं, ओन्ली 15व्या वित्त आयोग कर आणि राजकोषीय प्रयत्न, जे की गव्हर्नमेंटने त्या करांबाबत राजकोषीय प्रयत्नांबाबत जे ट्राय केलेत त्याच्यासाठी 15व्या वित्त आयोगामध्ये 2.5% वाटा दिलेला आहे. आणि ह्या वाट्यानुसार जर क्रम बघितला तर राज्यांचा हिस्सा लक्षात ठेवायचा असेल तर सर्वाधिक हिस्सा बट ऑबियसली UPमध्ये आहे 17.939 आणि कमीमध्ये सिक्कीम आहे आणि महाराष्ट्र सगळ्यात महत्त्वाचं 6.317. मला इतक्या लेवलला आयोग विचारण्याचा हक्क आहे. 317 6.317 हे लक्षात ठेवा महाराष्ट्राबाबत. बाकी UP 1 नंबरला आहे आणि सिक्कीम सगळ्यात शेवटला आहे. ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. बाकी मग मला वाटत नाही की आयोग आणखीन काही तुम्हाला चुकवण्याचा प्रयत्न करेन. मग आता वित्त आयोगाबद्दल बऱ्यापैकी आपण ह्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावरतीच क्वेश्चन येऊ शकतात. आता वित्त आयोगाचा जर विचार केला तर वित्त आयोगाला आपण सांगितलं होतं की 1 ते 16चे अध्यक्ष पाठ करा, 14-15चं बायफर्गेशन व्यवस्थित करा. 16व्या वित्त आयोगाचं सध्या रिसेंट स्थापन झालेलं आहे, त्याबद्दल ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी पाठ करून ठेवायच्या. आणि करंट अफेअर्समध्ये तिथं इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बाकी आता मला वाटत नाही की याच्या पलीकडे वित्त आयोगामध्ये काय विचारलं जाऊ शकतं. जे काही विचारलं जाऊ शकतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण वस्तू व सेवा कर म्हणजे GST बघूयात. हे मी तुम्हाला टॅक्स करांबाबतच्या टॉपिकमध्ये सांगितलं होतं की GST समित्या करांच्या आणि वित्त आयोग हे आपण पुढे घेणार होतो.
तर त्याच्यामुळेच हा जी एस टीलाही बऱ्यापैकी PYQ मध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ते गोष्टी तुम्ही तिथं पाठच करायच्या पाहिजे होत्या. आता तरीही इथं आपण घेऊयात 1 जुलै 2017 पासून देशभरात लागू झाला. 1 जुलै 2017 डेट महत्त्वाची हायलाईट करून ठेवायची. विजय केळकर समितीने GSTची कल्पना मांडली. 100% मी तुम्हाला सांगितलं LK झा आणि विजय केळकर यादीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही बायफर्गेशन केलं पाहिजे. 101वी घटना दुरुस्ती विधेयक होते, हेही तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि समाविष्ट कलमे 3 कलमे होते, 246A 269A 279A ह्या 3 कलमावरती क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 246A केंद्र व राज्यांना GST विषयक कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणत्या कलमानुसार केंद्र व राज्यांना GST विषयक कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे, तर 246A हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि 269A ला IGSTची आकारणी वसुलीचा अधिकार संसदेला दिलेला आहे. IGST कोण आकारतं आणि वसूल करतं, तर संसद. IGST कोण आकारतं आणि वसूल करतं, संसद. आणि कोणत्या आर्टिकलनुसार, 269A. 279A नुसार GST काउन्सिलची स्थापना करण्यात आलेली आहे. 279A GST काउन्सिलची स्थापना करण्यात आली. वर्ग न केलेले कर. आता मी तुम्हाला सांगतो की GSTमध्ये काही कर इन्व्हॉल्व केलेले आहेत आणि काही कर इन्व्हॉल्व केलेले नाहीत. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. मी इथं काय केलेलं आहे की वर्ग न केलेले कर, हे कर आहेत का जे दिलेले मी, ते वर्ग न केलेले नाहीत GSTमध्ये, त्यांना वेगळा टॅक्स लागतो. तर वर्ग केलेले कर मी इथं दिलेले नाहीत, कारण ज्या वेळेस तुम्हाला वर्ग न केलेले कर समजतील त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की वर्ग कर केलेले पाठ करायची गरज नाही. पाठांतर करायचं, पण बायफर्गेशन करून पाठांतर करायचं, त्याच वेळेस ते तुमच्या लक्षात राहणार आहे. वर्ग न केलेले कर बघा, मूलभूत सीमा शुल्क, निर्यात कर, रस्ते व प्रवासी कर, टोल कर, मुद्रांक शुल्क, प्रॉपर्टी टॅक्स, वीज कर, मंडी कर, वाहन कर, मद्यावरील कर आणि स्थानिक संस्थांचे करमणूक कर, पेट्रोलियम व पेट्रोलियम पदार्थ यांच्यावरील कर, अशा पद्धतीचे हे कर आहेत की तुम्हाला हे GSTमध्ये इन्व्हॉल्व केलेले नाहीत. स्थानिक संस्थांचे करमणूक कर, मी काय शब्द वापरला आहे, स्थानिक संस्थांचे करमणूक कर. ओन्ली करमणूक कर जर ऑप्शनमध्ये दिला असेल तर तो GSTमध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. स्थानिक संस्थांचे जे करमणूक कर आहेत ते GSTमध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत, हे इथं मला सांगायचं होतं. म्हणून हे 11वा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. बाकी तुम्हाला बऱ्यापैकी कारण टोल दिलेला आहे, वीज कर वेगळा भरतो आपण, मद्यावरील कर वेगळा भरतो, वाहन कर वेगळा भरतो, पेट्रोलियम आणि पेट्रोलियम पदार्थांवरील कर वेगळा भरतो. हे तुमच्या एकदम कॉमन सेन्सनी लक्षात येईल. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांवरचे कर, करमणूक कर आणि आपले साधे करमणूक कर, राज्याचे किंवा सेंटरचे करमणूक कर, हे त्यामध्ये GSTमध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत. GSTमध्ये वर्ग करण्यात आलेले कर 8 केंद्राचे, हे सुद्धा लाकडे लक्षात ठेवा, आणि 9 राज्याचे. सांगायचं तात्पर्य काय आहे की जास्त राज्याचे कर GSTमध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत आणि 8 केंद्राचे कर आहेत जे की वर्ग करण्यात आलेले आहेत. 8 आकडा केंद्राबाबत आहे आणि 9 आकडा राज्यांबाबत आहे. उद्या आयोग तुम्हाला 9 राज्य आणि 8 केंद्राचे असेल देऊन कन्फ्यूज करू शकतं, म्हणून मी तुम्हाला बायफर्गेशन करून दिलेलं आहे. GSTचे स्वरूप बघा, वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावर लावला जातो. म्हणजे जो काही वस्तूचा पुरवठा झाला आहे त्या वस्तूच्या पुरवठ्यावर लावला जातो. म्हणजे GST ही डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स म्हणजे काय की जिथं पुरवठा गेलेला आहे अशा राज्याला तो GST मोजला जातो, की जिथून प्रोडक्ट गेलेला आहे तिथं GST मोजला जात नाही. म्हणून जिथं विकला गेलेला आहे, डेस्टिनेशन बेस्ड म्हणजे ज्या ठिकाणी डेस्टिनेशनपर्यंत पोहोचला आहे त्या ठिकाणचा GST तिथं कॅल्क्युलेट केला जातो, ना की ह्या राज्याचा GST कॅल्क्युलेट केला जातो. दुसरी गोष्ट बघा, निर्यातीवरील GST लागू नाही, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, पण तुमच्या इन्फॉर्मेशन बेस्ड आहे. आयोग अशा पद्धतीचे स्टेटमेंट देऊन तुम्हाला वाटेल निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, चूक असेल, पण नाही, निर्यातीवर असूच शकत नाही. कारण निर्यात जर वाढवायची असेल तर निर्यातीवरील कर वाढवून कसं चालेल, त्याच्यामुळे हे निर्यातीवरील GST लागू नाही. थ्रेशोल्ड एक्झेम्पशन्स म्हणजे 40 लाखापर्यंत कर मुक्त मर्यादा आहे की 40 लाखांच्या उत्पादनापर्यंत कर लावित नाही. त्याच्यात तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की थ्रेशोल्ड एक्झेम्पशन कुठपर्यंत आहे, तर 40 लाख हे आकडा महत्त्वाचा आहे. आणि दुसरं, आत्तापर्यंत तुम्हाला 5%, 12%, 18% आणि 28% हे GSTचं वर्गीकरण दिलं होतं, परंतु करंटमध्ये सध्या आपल्याला माहिती आहे की 5% आणि 12%च राहिलेलं आहे. बाकी 5% आणि 18%च राहिलेलं आहे. 12% आणि 28%ची क्रायटेरिया आत्ता सध्याच्या रिसेंट ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी काढून टाकलेलं आहे. हेही खूप महत्त्वाचं आहे, कारण आता करंट आकडेवारी तुम्हाला इथं GSTवरती मला वाटतं क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. आता बघूयात नेक्स्ट. अपवाद बघा काय आहेत. मौल्यवान धातूंसाठी 3% आणि हिरे व मौल्यवान खड्यांसाठी 0.25%. कारण हिरे व मौल्यवान खडे आहेत का, हे एकदम एक्सपेन्सिव्ह असतात, त्यांच्यात कोटी रुपयेमध्ये
व्हॅल्यू असते त्यांची, आणि म्हणून ते 0.25% खूप टॅक्स असतो, त्याच्यामुळे त्याची 0.25% टॅक्स लावला जातो. आणि मौल्यवान धातूंसाठी 3% टॅक्स लावला जातो. हे इथं तुम्ही लक्षात ठेवा की काही गोष्टी वेगळ्या आहेत. GST काउन्सिल स्थापन झाली, त्याचे अध्यक्ष वित्तमंत्री असतात. तुम्हाला इथं चुकू शकतात, हे राष्ट्रपती असतात, कुठं पंतप्रधान असतात, अशा पद्धतीने चुकवलं जाऊ शकतो. वित्त व महसूल विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री आणि घटक राज्यांचे वित्त व कर मंत्री व राज्य शासनाने नामनिर्देशित केलेले मंत्री हे त्याचे सदस्य असतात. महसूल विभागाचे सचिव, एकदम लक्षात ठेवा, महसूल विभाग, GST ही आर्थिक बाबत आहे, परंतु महसूल विभागाचे सचिव हे GST परिषदेचे सचिव असतात, ना की दुसरं कोणी. महसूल विभागाचे सचिव हे त्या GST काउन्सिलचे सदस्य असतात. निर्णय हा 3/4 बहुमताने घेतला जातो. त्यामध्ये केंद्राचा वाटा 1/3 असतो आणि राज्याचा वाटा 2/3 असतो. आणि नंतर जी काही जनसंख्या असते 1/2 म्हणजे प्रेझेंट असलेल्या मेंबरपैकी अर्धे मेंबर उपस्थित असणं गरजेचं असतं, तेव्हाच ती काउन्सिलची परिषद सुरू होती, हे इथं सांगायचं आहे. आता मला वाटतं की GST बाबतच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. जिथे जिथे क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो त्या सर्व गोष्टी मला वाटतंय की मी तुम्हाला दिलेल्या आहेत, आणि त्या तुम्ही पाठांतर करायच्या आहेत, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याचं आउटपुट मिळणार आहे. आता मग शेवटचा टॉपिक बघा, लोकसंख्या टॉपिक आहे की आपण तो घेणार आहेत. लोकसंख्याबद्दलचा एक जर विचार केला तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत असेल, लोकसंख्येबाबतचे जे काही गोष्टी सायंटिस्ट असतील किंवा काही त्यांनी सिद्धांत सांगितले आहेत, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि त्याही प्रायोरिटी लेवलला जाऊन 1976चं लोकसंख्या धोरण आणि 2000चं लोकसंख्या धोरण, हे दोन गोष्टी प्रायोरिटीने तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. 2000चं धोरण विचारताना त्यांनी ज्या शिफारशी केल्या आहेत, एक मायक्रो लेवलला त्यांनी त्या क्वेश्चन्स विचारलेले आहेत, म्हणून त्या गोष्टी तुम्ही पाठ केल्या पाहिजेत. आणि त्या जर गोष्टी तुमच्या पाठ झाल्या तर लोकसंख्यावरती कसलाही प्रश्न येऊ द्या, तुमचा चुकणार नाही. आणि पॉप्युलेशनची जी लोकसंख्याबाबतची जी आकडेवारी आहे, ती आकडेवारी तुम्ही जिओग्राफी या चॅप्टरमध्ये करणं योग्य आहे. ती इकॉनॉमिक्सच्या धर्तीवरती विचारली जाऊ शकत नाही, ती तुम्ही 100% तिथं केलेली असेल, एवढं मला खात्री आहे. बाकी आपण लोकसंख्या बघूयात. लोकसंख्या टॉपिक बघा, राष्ट्राचा मौलिक जनगणना 1972 झाली, 1972ला झाली, पण भारताची पहिली जनगणना 1872ला झाली. आणि 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो, कारण 11 जुलै 1987ला जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. त्याच्यामुळं 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस. 11 जुलै एकदम महत्त्वाची आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि भारताची पहिली जनगणना 1872मध्ये झालेली आहे. ह्या जर गोष्टी तुम्ही इथं लक्षात घेतल्या असत्या तर घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि लोकसंख्या टॉपिकवरती 11 जुलै 1987ला 500 कोटी झाली, म्हणून 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यात आला. पहिली जनगणना 1872. आणि जागतिक लोकसंख्येच्या एकूण टक्केवारीत भारताची लोकसंख्या 17.5% आहे, हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. जगाची जेवढी काही लोकसंख्या आहे त्या जर 100 लोक असतील जगात, तर 17.5% एवढे लोक भारतात आहेत, हे इथं सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, जागतिक भूभागात फक्त आणि फक्त 2.42% वाटा आहे. म्हणजे भूभागाबद्दल जर विचार केला, 100% भूभाग असेल तर 2.42% भूभाग भारताचा आहे, आणि 100 पैकी त्या 2.42% भागात 17.5% लोक राहतात, हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. लोकसंख्या लाभांश म्हणजे उत्पादक लोकसंख्येचे प्रमाण एकूण लोकसंख्येत जास्त असणे. उत्पादक लोकसंख्या म्हणजे 15 ते 60 वयापर्यंत किंवा 65 वयापर्यंत जे लोक काम करू शकतात त्या लोकांची लोकसंख्या म्हणजे उत्पादक लोकसंख्या होईल. आणि तो आपल्याला असतो पॉप्युलेशनचा डिव्हिडंड म्हणजे लोकसंख्या लाभांश. आणि तो लाभांश भारताला बऱ्यापैकी आहे, आणि त्या गोष्टीचा आपण फायदा करून घेणं सध्या गरज आहे. परंतु अशा पद्धतीचा प्रोग्रेस गव्हर्नमेंट म्हणून करत आहेत गव्हर्नमेंट, परंतु थोडासा त्यात आणखीन बदल करून जास्त प्रमाणात त्या लाभांशचा लाभ घेणं गरजेचं आहे. कारण नंतर आपल्याला तो लाभांशचा टक्केवारीचा गट कमी होताना दिसेल, आणि वयोवृद्ध लोकांचा गट वाढत जाईल. ह्या गोष्टी इथं भारताने लक्षात घेतल्या तर लोकसंख्या लाभांशचा लाभ भारत म्हणून आपण घेऊ शकतो. लोकसंख्या वाढीचे सिद्धांत, थॉमस माल्थस यांनी ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या पुस्तकामध्ये लोकसंख्या लाभांशाबद्दल काही गोष्टी दिलेल्या आहेत. हे पुस्तक महत्त्वाचं आहे थॉमस माल्थसचं, 1998 PYQ ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. ह्या गोष्टी तुम्ही इथं लक्षात ठेवा, कारण काय 1998 पर्यंत 1898 पर्यंत आहे, 1898 हे सुद्धा इयर विचारलेलं आहे की थॉमस माल्थस यांनी कोणतंही पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकावरती क्वेश्चन आहे, इयरवरती क्वेश्चन आहे. आणि माल्थसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही
पॉप्युलेशन भूमितीय गतीने वाढते, परंतु अन्नधान्य पुरवठा हा गणितीय गतीने वाढतो. भूमितीय गतीने म्हणजे 2 झालं, 4 झालं, 8 झालं, 16 झालं, 16चे 32 झाले. तुम्ही संभाजी महाराजांची एक सिरीज बघताना बघितलं असेल की संभाजी महाराज ज्यावेळेस एका शिवाजी महाराजांसोबत आग्र्यामध्ये कैद असतात, त्यावेळेस संभाजी महाराजांसोबत एक मुघलांचा एक सैनिक तिथं, सैनिक म्हणण्यापेक्षा त्यांचा जो मेन असतो त्या सैनिकांचा, तो तिथं चेस खेळत असतो. त्यावेळेस मग संभाजी महाराज जिंकतात. तर तो म्हणतो की तुम्ही मागा, मला काय देऊ शकतात. तर संभाजी महाराज एक 9-10 वर्षांचे असताना त्यांनी त्यावेळेस बोललेलं होतं की बाबा तू जी एवढी लायकी नाही की मी जे मागेल ते तू देऊ शकतोस. तर संभाजी महाराजांनी त्यावेळेस तरी म्हणले की तुम्ही मागा, आम्ही देऊ शकत नाहीत असं काही नाही आहे. तर संभाजी महाराजांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस गव्हाचे जे दाणे असतात ते भूमितीय गतीने ह्या 64 घरामध्ये ठेव. तर त्यावेळेस तो त्या संभाजी महाराजांवरती हरला की एवढंच मागायचं आहे का. तर त्यांनी ज्यावेळेस सुरुवात केली की 1 ठेवला, 2चे 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 16 झाले, आणि ज्यावेळेस 64 घरापर्यंत गेले तर अन्नधान्यही कमी पडू शकतं, इतक्या लेवलला ही गोष्ट जाती. म्हणून त्यांचं इथं सांगायचं तात्पर्य काय आहे की माल्थसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढते. म्हणजे पॉप्युलेशन हे 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16 होऊ शकतं, परंतु अन्नधान्य साठा हा गणितीय गतीने वाढतो. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 अन्नधान्याचा साठा असं माल्थसला म्हणायचं होतं. परंतु जागतिक लेवलला ह्या गोष्टी फेल ठरल्या. माल्थसचा सिद्धांत चुकीचा ठरला, कारण भारताने म्हणा आणि जागतिक लेवलला हरित क्रांतीसारख्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यामध्ये अन्नधान्यही भरपूर प्रमाणात वाढलं. जसजसं पॉप्युलेशन वाढलं त्या प्रमाणात अन्नधान्यही पुरवठा जग करू शकलं. म्हणून माल्थसचा सिद्धांत बऱ्यापैकी फेल ठरलेला आहे. लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत A.J. कोल आणि एम हुनर यांनी ह्या 2 नाव लक्षात ठेवा. हुवर नाव आहे तिथं, मला वाटत नाही इथं क्वेश्चन येईल. हुवर लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास या पुस्तकात मांडला आहे. ह्या 2 गोष्टी मला वाटत नाही महत्त्वाच्या आहेत, परंतु प्रायोरिटी लेवलली तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फक्त वाचून ठेवा. मी कुठंतरी वाचलंय, हे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताबाबतचे व्यक्ती आहेत, एवढं जरी लक्षात आलं तर क्वेश्चन अटेम्प्ट करायला तुम्हाला 100% त्याचा फायदा होऊ शकतो. लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे बघा. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. आता ज्या वेळेस जागतिक लेवलला जर विचार केला आपण, पहिल्या टप्प्यात लोकसंख्येतील घटता दर असतो. कारण काय आहे की पहिल्या टप्प्यामध्ये एवढा विकास झालेला नसतो, परत काही गोष्टी असतात की त्या चेंज झालेल्या नसतात, उद्योग वाढलेले नसतात. तर प्रायोरिटी लेवलला लोकसंख्येचा दर हा घटलेला असतो. कारण काय आहे की तिथं आरोग्य विभागात चांगलं काम केलेलं नसतं, त्याच्यामुळे मृत्यूदर वाढलेला असतो. आणि पॉप्युलेशन म्हणजे ह्या गोष्टी घटत्या दराने लोकसंख्या घटते. ही कोणत्या टप्प्यात असेल तर पहिल्या टप्प्यात. कसं तर पूर्व औद्योगिक टप्पा असतो, जिथं की जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीचे प्रमाण जास्त असते. जन्मदरही जरी जास्त असले तर आरोग्याची सुविधा नसणे ह्या गोष्टीमुळे मृत्यूदरही जास्त असतो. हे इथं पहिल्या टप्प्यात घडते. आणि विकसनशील देश या टप्प्यात होते. बऱ्यापैकी भारतसुद्धा या टप्प्यातून गेलेला आहे. भारतातही आपण बघितलेलं आहे पॉप्युलेशन तर वाढते, परंतु जशी प्रगती आरोग्याबाबत होती ती नंतर झालेली आहे. अगोदरमध्ये लोक साध्या तापेनेही मरायचे, अशा गोष्टीसुद्धा व्हायच्या. त्याच्यामुळं लोकसंख्यासुद्धा वाढते आणि मृत्यूदरसुद्धा तिथं जास्त होता. म्हणून लोकसंख्येतील घटता दर तिथं दिसल्या म्हणजे वाढत असेल पण घटत्या दराने, हे तिथं लक्षात घेतलं पाहिजे. भारत 1921 पूर्वी या फेजमध्ये होता, पहिल्या टप्प्यामध्ये. हे इथं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा टप्पा बघा, लोकसंख्येतील वाढता दर म्हणजे काय, औद्योगिकरण झालं व आर्थिक विकासाने दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. म्हणजे नंतर मग औद्योगिकरण वाढल्यानंतर मग प्रगती झाली आणि नंतर मग पॉप्युलेशन सहित काही गोष्टी आणखीन सुधारणा झाल्यामुळे दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येतील वाढ जास्त प्रमाणात झालेली आहे. जन्मदर थोडा कमी झाला. आरोग्य विभागातील काही गोष्टी असतील त्या गोष्टीत तुम्ही काही गोष्टी असतील त्या यूज झाल्या. मृत्यूदर ह्या गोष्टी, जन्मदर तर वाढतच जाणार आहे, त्याच्यामुळे जन्मदर इथं लोकसंख्येतील वाढ होत आहे. जन्मदर हा वाढतच जाणार आहे, परंतु मृत्यूदर कमी झाला. कारण इथं खाली बाण घ्या, हा झपाट्याने कमी झाला. कारण काय आहे की मृत्यूदराच्या बाबतीत कमी होण्याबद्दल, आरोग्याबद्दल सुधारणा असतील, लोकातील जनजागृती वाढलेली होती, त्याच्यामुळे मृत्यूदर कमी झाला, परंतु जन्मदर तेवढाच राहिला. म्हणून लोकसंख्येतील वाढता दर हा लोकसंख्येच्या दुसऱ्या टप्प्यात आले आणि लोकसंख्येतील घटता दर हा पहिल्या टप्प्यात आहे. ह्या गोष्टीचं बायफर्गेशन तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा हा या सेकंड फेजला म्हणतात. व्हेरी IMP सेकंड फेजला
लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा म्हणतात. भारतासह सर्व विकसनशील देश या टप्प्यात होते. भारतासह सर्व विकसनशील देश या टप्प्यातून गेलेले आहेत. सध्या भारत तिसऱ्या फेजमध्ये आहे. तिसरा टप्पा बघा, कमी व स्थिर लोकसंख्या. वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण, शिक्षणाचा विस्तार, राहणीमानातील बदल यामुळे आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर आणि मृत्यूदर या दोन्हीमध्येही घट होते. पहिला टप्पा जन्मदर, मृत्यूदर. दुसरा टप्पा जन्मदर, मृत्यूदर. आणि तिसरा टप्पा जन्मदर आणि मृत्यूदर. हे तीनच टप्पे महत्त्वाचे आहेत. चौथा पाचवा टप्पा एक्झामला येऊ शकत नाही, म्हणजे आलेलाच नाही आहे. त्याच्यामुळे तो कितीपर्यंत करायचा हे तुम्ही तुमचं ठरवायचं असतं. मी एक्झाम ओरिएंटेड मार्क्स आणण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी देत आहे. पहिल्या टप्प्यात जन्मदर वाढतो, मृत्यूदर वाढतो. दुसऱ्या टप्प्यात जन्मदर वाढतच चालला आहे, परंतु मृत्यूदर कमी झाला आहे, कारण आरोग्य सुविधा, औद्योगिकरण अशी ह्या गोष्टी सुधारल्या आहेत. आणि तिसऱ्या टप्प्यात जन्मदर भी कमी होते आणि मृत्यूदर कमी होते, म्हणजे लोकसंख्याचं कमी आणि स्थिर लोकसंख्या होत आहे. कारण काय आहे की शिक्षणात वाढ झालेली आहे, राहणीमानात बदल झालेला आहे, हम दो हमारे दो अशा पद्धतीच्या लोकांचे विचार झालेले आहेत आणि त्यामुळे जन्मदरातही कमी झालेला आहे, मृत्यूदरही कमी झालेला आहे. दुसरं बघा, विभाजन वर्ष 1911 ते 21 लोकसंख्या वाढीचा दर नकारात्मक होता, -31 हा तिथं लोकसंख्या ह्याचा दर होता. तिथं काय झालेलं होतं की महामारी आलेली होती आणि त्यामुळे भरपूर लोकांचे मृत्यू झालेले होते, उपासमारी अशा गोष्टी तिथं आलत्या. म्हणून 1921 या वर्षाला महाविभाजन वर्ष असे म्हणतात. लोकसंख्याविषयक पहिले राष्ट्रीय धोरण. आता 2 राष्ट्रीय धोरण महत्त्वाचे आहेत, त्यापैकी लोकसंख्याविषयक पहिले राष्ट्रीय धोरणाबाबत फक्त जर विचारायचं असेल तर 1976ला दिलं होतं का कधी दिलं होतं एवढ्यातच आयोग कन्फ्यूज करू शकतं. बाकी लोकसंख्येच्या शिफारशी असतील त्या धोरणाच्या तर मला वाटत नाही की तिथं चुकवल, पण तरीही आपण त्या दिलेल्या आहेत. जस्ट ओव्हरलुक करून जर तुम्ही घेतल्या तर आरोग्यमंत्री होते करण सिंग. 76ला पहिले जाहीर झाले आणि मुलींचे वय 15वरून 18 करा आणि मुलांचे वय 18वरून 21 करा. ह्या मला वाटतं ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. 21 म्हणलेलं आहे, 18 नाही. ह्या गोष्टी तुम्ही इथं लक्षात घेतल्या असत्या. आणि सध्याचं वय मुलांचं बी 18 आहे आणि मुलींचंही 18 आहे. बाकी इथं 21 म्हणलेलं आहे. ह्या त्यांच्या शिफारशी आहेत. शिफारशी काहीही असू शकतात हे तुम्हाला सांगायचं आहे. शस्त्रक्रियेच्या आर्थिक मदतीत वाढ करणे. जी काही इंदिरा गांधींच्या मुलाने ज्या काही संजय गांधी यांनी जी शस्त्रक्रिया करायचं चालू होतं त्या पिरियडमध्ये ही शस्त्रक्रियाची जी आर्थिक मदत होती ती वाढवण्यात यावी असे त्या 1976च्या समितीने शिफारस केली होती. नेक्स्ट बघूयात, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं शिफारस. MS स्वामीनाथन तज्ज्ञ गट 1993. एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची फॅक्ट सांगतो तुम्हाला. 1993च्या MS स्वामीनाथन यांचं कार्य आपल्याला हरित क्रांतीबद्दल माहिती आहे, परंतु MS स्वामीनाथन यांनी 1993ला शिफारस केली की लोकसंख्याबद्दल धोरण आणा. 1976ला तुम्ही धोरण आणलं होतं ते 2000ला म्हणजे धोरण आणा हे 93ला सांगितलं होतं आणि त्यांची शिफारशीवरून 2000चं धोरण लोकसंख्या धोरण आलेलं आहे. लोकसंख्या धोरणामध्ये 2000च्या वेळी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तिथं आयोग 100% गोष्टी विचारतात आणि तुम्हाला अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन ह्या तिन्हीमध्येच आयोग चुकवतं आणि त्या 3 गोष्टी तुम्ही प्रायोरिटी बेसवर पाठ केल्या पाहिजेत आणि नंतर मग इतर ज्या शिफारशी असतील त्या केल्या पाहिजेत. पायाभूत सुविधा देणे 2002पर्यंत पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. मध्यमकालीन लक्ष 2010पर्यंत पूर्ण करायचे होते. जनन दर 2.1 करण्याचा होता. पुनर्स्थापित दर कोणता असेल तर 2.1 असतो आणि अर्भक मृत्यू दर 30च्या खाली आणायचा. MMR 100पेक्षा कमी आणा, 100पेक्षा कमी करा असं त्यांना म्हणायचं होतं. आणि दीर्घकालीन लक्ष्य 2045पर्यंत लोकसंख्या 45पर्यंत स्थिर करणे हे 2045चं टार्गेट होतं. अल्पकालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन 2002, 2010, 2045 हे सिक्वेन्सली तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. खूप सोपं आहे आणि फक्त पाठही होतं. इतर त्यांच्याही शिफारशी आहेत की 100% लसीकरण करा. 100% काय आहे आणि कमी काय आहे, 80% काय आहे. 100% नोंदणी करा, विवाह झालेल्यांची नोंदणी करा, कुणाचा मृत्यू झाला असेल तर त्या नोंदणी 100% केल्या पाहिजेत. नंतर 80% संस्थात्मक आणि 100% प्रशिक्षित दाईद्वारे किंवा व्यक्तींद्वारे केली जाऊ शकते हे त्यांना म्हणायचे होते. 80% तुम्ही ट्राय करा की संस्थात्मक प्रसूती व्हावी एवढी अरेंजमेंट करा, किंवा परंतु जरही नाही झालं तर 100% प्रसूती ही प्रशिक्षित दाईद्वारे व्हावी एवढी तरी काळजी आपण घेतली पाहिजे ही त्या समितीने या धोरणाने सांगितलं आहे. चौथं बघा, उशिरा विवाहासाठी प्रोत्साहन. म्हणजे लग्न हे नंतर जास्त वय जास्त म्हणजे उशिराने केलं पाहिजे यासाठी प्रोत्साहन द्या एवढी शिफारस 2000च्या धोरणाने दिलेली आहे. 2000चं धोरण एकदम महत्त्वाचं आहे कारण तिथल्या प्रत्येक शिफारशीवरती क्वेश्चन येऊ शकतो. आता लोकसंख्येबद्दलच्या आपल्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत आणि हे जे 4 गोष्टी दिलेल्या आहेत
ज्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही पाठ करायच्या आहेत. आणि एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा, मी या गोष्टी हक्काने का सांगत आहे, तर इकॉनॉमिक्स हे आपल्याला फक्त आणि फक्त 10-11 क्वेश्चन बरोबर आणण्यासाठी नाही आणायचं, तर इकॉनॉमिक्स हे आपल्याला 14 ते 15 क्वेश्चन्स आणण्यासाठी करायचं आहे. मी तुम्हाला पहिल्यापासून एक विश्वास देत आहे की इकॉनॉमिक्समध्ये 14-15 क्वेश्चन्स येतात. मी जे PYQ अप्रोच सांगत आहे आणि मी जो डाटा देत आहे तो जर तुम्ही पाठ केला तर मला वाटत नाही की तुम्ही 13-14च्या खाली याल म्हणून. आणि जे विद्यार्थी इतके मेसेज येतात की सर डाटा लक्षात ठेवायचे नाही, तर मला वाटत नाही की तुमच्या आता त्या तक्रारी राहिल्या असतील. कारण मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे, मी फक्त आणि फक्त विद्यार्थी म्हणून कसं पाठ करू शकतो, कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो, हे माझं टार्गेट होतं आणि त्याच पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. बाकी आणखीन काही राहिले असतील टॉपिक व्यवस्थित आपण अशाच पद्धतीने घेणार आहोत. आजचा टॉपिक मला वाटतं की तुम्हाला समजलाही असेल आणि तुम्ही त्या फॅक्ट्स पाठही करताल. आजचा टॉपिकच्या फॅक्ट आत्ताच करायच्या, लेक्चरवरून उठायचं नाही. लेक्चर जरी संपला असेल तर नोट्समधल्या फॅक्ट्स तुम्ही लगेच पाठच करून तिथून उठायचं आहे, तेव्हाच तुम्हाला मार्क्स येतील. ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे ॲज अ स्टुडंट म्हणून. बाकी भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.